मिरजेत डायमंड स्पोर्ट्स असोसिएशन मिरज यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे हजरत ख्वाजा शमना मीरा साहेब यांच्या उरुसानिमित्त दावत ए आम कार्यक्रम घेण्यात आला आहे। कार्यक्रमाला उपस्थित पाहुणे आमदार इद्रिस नायकवडी, उद्योजक फारुखभाई जमादार, नितेश कांबळे, ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी, नगरसेवक निरंजन आवटी, अथर नायकवडी, श्वेत विवेक कांबळे, नगरसेविका बिल्किस बुजरुक, जुबेर चौधरी, तन्वीर बागवान, हाफिज व कारी हाजी मोहम्मद सईखान, सय्यद लायक हुसैन कादरी, हाफिज नसीम खान, महेंद्र गाडे, राजू विवेक कांबळे, सुगंध कांबळे आजी माजी नगरसेवक उपस्थित होते। या कार्यक्रमाचे संयोजन डायमंड स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष हाजी शब्बीर शेख, फईम शेख, आबेद शेख, मेहबूब शेख पीटर, गुफरान कादरी, इम्तियाज मुल्ला, मुन्नाभाई नायकवाडी, अतिश अग्रवाल, रमेश माने, अली शेख, शशी साबळे, शहाबुद्दीन शेख, गौस शेख, दिलावर नरवाडे, भोपाळ साबळे, सतीश शिकलगार, शरीफ शेख, खलील शेख, कमौला शेख, बादल शेख, रज्जाक शेख, प्रदीप मोरे, खाजा शेख, इम्रान दरवेश, इम्रान शेख यांनी केले। आज मिरज येथील सर्व धर्म समभावाचे प्रतीक असणारा आणि एक संबंध हिंदुस्थानात ज्याने एक संदेश दिला एकतेचा, ते हजरत ख्वाजा शमना मीरा आणि मोहम्मद मीरा साहेब यांच्या उरुसाच्या निमित्ताने आज या ठिकाणी नियाजचं आयोजन करण्यात आलेलं आहे। डायमंड स्पोर्ट्स असोसिएशनचे शब्बीर शेख आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी याचं आयोजन केलेलं आहे। सर्व लोकांना या नियाजचा फायदा मिळावा, लाभ मिळावा म्हणून प्रत्येक वर्षी त्यांचा हा उपक्रम असतो। प्रत्येक वर्षी अत्यंत म्हणजे आपुलकीनं सर्व गोरगरिबांना देखील अन्नदानाचं काम केलं जातं आणि हे काम सातत्यानं त्यांनी सुरू केलेलं आहे, म्हणून त्यांना धन्यवाद देतो। अशाच पद्धतीचं काम या पुढच्या काळात देखील त्यांनी करावं अशी आमची शुभेच्छा आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही कायम